जय महाराष्ट्र मित्रांनो महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी याची ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सुटलेला आहे। हा फॉर्म कसा भरायचा, या फॉर्मसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला अशा प्रकारे अर्ज पाहण्यास मिळेल, याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून जाऊन तुम्ही याला डाउनलोड करून याची प्रिंट काढू शकता। सर्वप्रथम तुम्हाला या अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्ही पाहू शकता। यासाठी तुम्हाला 10 कागदपत्रे लागणार आहेत। पहिला आहे अर्जदाराचा विविध नमुन्यातील मागणी अर्ज। दुसरा आहे अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा अथवा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पर्यंत असावेत। त्यानंतर एका कुटुंबातील फक्त एकच जण हा अर्ज करू शकतो। त्यानंतर सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 ते 60 वयोगटातील मुली किंवा महिला घेऊ शकतात। त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड व झेरॉक्सची प्रत या अर्जासोबत तुम्हाला जोडावी लागेल। त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे बँकेचे खाते व IFSC कोड यासोबत तुम्हाला जोडावे लागेल। त्यानंतर अनुसूचित जमातीचे दाखला तहसीलदार यांचा जोडावे लागेल। त्यानंतर व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना 8 याचा घराचा उतारा जोडावा लागेल। विद्युत पुरवठा म्हणजे तुम्हाला वीज बिलाची एक प्रत यासोबत जोडावी लागेल। महिला व बालविकास समितीने निवड केलेले लाभार्थीचा लाभ मंजूर झाल्यास कळवण्यात येईल। बरं, तुमचा फॉर्म मंजूर झाला तुम्हाला हे कळवण्यात येईल। अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्रे लागतील। आता अर्ज कसा करायचा, अशा प्रकारे हा अर्ज आहे, तुम्ही हे पाहू शकता। इथे सर्वप्रथम तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव हे पाहिजे, 1 नंबर अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। त्यानंतर संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। ते झालं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख टाकून झाले जात टाकून घ्यायची आहे। अर्जदार कुटुंबातील दारिद्र्य रेषेखाली असेल तर ते क्रमांक तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील समावेश नसल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल तुम्हाला यासोबत, आणि इथे उत्पन्न बी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर अर्जदार यांचे आधार कार्डाचा नंबर या ठिकाणी टाकावा लागेल तुम्हाला। त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचे खात्याशी लिंक केले आहे का, जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे त्यासाठी। यानंतर आहे अर्जदार यांचा बँकेचा तपशील, तुम्हाला बँकेचे नाव व शाखा टाकायची आहे। त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे। ते झालं तुम्हाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र ते यासोबत एक झेरॉक्स जोडून द्यावं लागेल। त्यानंतर तुम्हाला नमुना 8 घराचा उतारासुद्धा यासोबत जोडावा लागेल। त्यानंतर वीज बिलसुद्धा तुम्हाला यासोबत जोडावे लागेल। हे अशा प्रकारे हा फॉर्म आहे, याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही याला डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।